हॅलो फ्रेंड्स, जर तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी असेल तर बनवा हे हेल्दी असे लाडू. स्पेशली पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये जर हे लाडू तुम्ही मुलांना करून खाऊ घातलेत तर नक्कीच चांगले रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी एक बाउल असे काजू, बदाम आणि हे आहे गोडुंबी. त्याचबरोबर 1 वाटी येथे मी डिंक घेतलेला आहे. कॅल्शियम रिच असा हा डिंक तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळेल. येथे मी कढईमध्ये 1 वाटी तूप गरम करून घेतलेले आहे. त्याचबरोबर घेतलेले 4ही इन्ग्रेडियंट्स यामध्ये आपण गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर 2 मिनिटांमध्ये येथे आपले काजू फ्राय करून झालेले आहेत. एका डिशमध्ये काढून घेऊया. येथे बदाम देखील फ्राय करून झालेले आहेत. सेम डिशमध्ये काढून घेऊया. तुपामध्ये डिंक घातल्यानंतर तो व्यवस्थित आलटून पालटून फ्राय करून घ्यावा, जेणेकरून तो मिक्सी जारमध्ये अडकणार नाही. कढईमध्ये आणखी तूप घालून त्यामध्ये राहिलेली दुसरी बॅच देखील फ्राय करून घेतलेली आहे. आणि सर्वात शेवटी येथे आपण गोडुंबी देखील फ्राय करून घेणार आहोत. गोडुंबी फ्राय करून घेण्यासाठी खूप वेळ लागत नाही. अगदी मिनिटभरामध्ये आपली गोडुंबी फ्राय करून झालेली आहे. सेम डिशमध्ये काढून घेऊया. राहिलेली दुसरी बॅच देखील फ्राय करून घेतलेली आहे. लाडू बनवण्यासाठी लागणारा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे खारीक खोबऱ्याचा कूट. येथे मी बाहेरून मशीनवर 1 किलो खारीक आणि 1 किलो खोबरे याचा कूट बनवून आणलेला आहे. म्हणजेच येथे 2 किलो आपला कूट आहे आणि त्याकरता येथे आपण 1 वाटी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. म्हणजेच प्रत्येकी वजनी 250 ग्रॅम इतका ड्रायफ्रूट आपण घेतलेला आहे. आणि हे प्रमाण 2 किलो कुटासाठी योग्य असं आहे. तरी देखील आवडीप्रमाणे प्रमाण कमी अधिक करू शकता. येथे मी काजू आणि बदाम याची फाईन पावडर करून घेतलेली आहे. पाहू शकता अतिशय फाईन अशी पावडर आपली झालेली आहे. खारीक खोबरे ज्या परातीमध्ये काढून घेतलेले आहे त्यामध्ये ॲड करूया. फ्राय करून घेतलेल्या डिंकाची देखील फाईन पावडर तयार करून घेऊया. फाईन अशी डिंकाची पावडर येथे तयार झालेली आहे. सेम परातीमध्ये काढून घेऊया. सेम पद्धतीने उर्वरित डिंक देखील बारीक करून परातीमध्ये काढून घेतलेला आहे. आणि येथे सर्वात शेवटी गोडुंबीची फाईन पावडर तयार करून घेऊया. त्याचबरोबर सेम परातीमध्ये काढून घेऊया. येथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. येथे मी मिक्सी जारमध्ये 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखरेची फाईन पावडर तयार करून घेऊया. सेम परातीमध्ये काढून घेऊया. साखर घातल्यामुळे लाडवाला छान बाइंडिंग येतं, त्याचबरोबर चवीला देखील गोड होतात. येथे सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करून झालेले आहेत. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा थोडं मिश्रण मिक्सी जारमध्ये घालून 10 ते 12 सेकंदावर मिक्सरला फिरवून घेऊया, जेणेकरून सर्व इन्ग्रेडियंट्स प्रॉपर मिक्स होतील. येथे फरक पाहू शकता. सेम पद्धतीने सर्व मिश्रण करून घेतलेलं आहे. या स्टेजला 1 वाटी तूप घालूया. ड्रायफ्रुट्स तळून झाल्यानंतर शिल्लक राहिलेले तूप येथे मी ॲड केलेलं आहे. हे पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करूया आणि हव्या त्या आकाराचे लाडू वळून घेऊया. अगदी सहजपणे हे लाडू वळले जातात. तर चला मग सर्व लाडू बनवून घेऊया. हे लाडू एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता. फ्रीजमध्ये न ठेवता देखील अगदी महिनाभर सहज टिकतात. लाडू बनवण्याची पद्धत जितकी साधी सोपी आहे तितकेच लाडू देखील पौष्टिक आहेत. तर नक्की ही रेसिपी तुम्ही देखील ट्राय करा. जर तुम्हाला ही पौष्टिक लाडवांची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.